वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. तर आज आपण चाललो आहे इंगोलस्टॅट विलेजमध्ये. तिथे स्पेशल असं काही नाही आहे. तिथे ॲक्च्युली सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे फॅक्टरी आउटलेट आहे, म्हणजे चॉकलेटपासून कपडे, शूज वगैरे वगैरे. माझे काही रूममेट्स इंडियात जायचा प्लॅन बनवत आहे, तर आम्ही तिकडे खरेदीसाठी चाललो आहे. तुम्हाला दाखवेल मी कसं असतं, काय असतं. झालं तर काही शॉपिंग केली तर ते पण तुम्हाला दाखवेल. या माणसामुळे आम्ही सायकलवर आलो जोरात. सगळं वेळेत आवडलं होतं ने, पण तरी त्याला टायमावर निघायचं असतं. आम्हाला 1 मिनिटात ट्रेन आहे. जस्ट ट्रेन आली जस्ट. तर आम्ही फायनली इंगोलस्टॅटमध्ये पोचलो आहे. रोड थोडा लाँग होता कारण की ट्रेनचं काम चालू आहे त्याच्यामुळे. तर प्लॅनिंग चालू आहे आम्हाला जायचं कुठे. बघू आम्ही आता कुठे जाऊ. सिटी सेंटर आहे हे इंगोलस्टॅटचं. आम्ही आत्ता आलो आहे प्रायमार्कमध्ये. प्रायमार्क हे ॲक्च्युली इकडचं कपड्यांसाठी एकदम स्वस्तातलं दुकान आहे. जसं की आपल्याकडे झुडिओ असतं तसं इथे प्रायमार्क असतं. तर आता माझे मित्र कपडे घेत आहे. तो तिकडे एक जण कपडे घेतो आहे. हा घेणार काही नाही, हा फक्त बघत असतो. तुम्हाला एक कल्चरल शॉक दाखवतो. मी आत्ता आहे ना चेंजिंग रूममध्ये. ठीक आहे, आपल्याकडे लॉक असतं, म्हणजे दरवाजा असतो त्याला लॉक असतं. इथे माहिती कसं आहे, फक्त एक पडदा बस, बाकी काहीच नाही. हा बघा आमचा गांडूश्वर. आमची शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही पेट पूजा करायला चाललो आहे. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे मॅकडीमध्ये. खूप डिस्कशन केलं. याची बिलकुल इच्छा नव्हती की आम्ही मॅकडीत जावं, कारण की खूप मोठा वॉक होता तो, जवळपास 2 किलोमीटरचा. आम्ही चाललो आहे, एकदम सोनारीचा रस्ता आहे. हे बघा. आता आम्हाला टेन्शन हे आहे की इकडे खरंच मॅकडी आहे का. गुगल मॅप्स तिथं दाखवलं आहे की इकडे मॅकडी आहे, तर हा म्हणतं सॅटर्डेला क्लोज असतं. त्यामुळे आम्हाला टेन्शन आले. जर का ते नसलं चालू तर हा पोरगा आमचा जीव घेईल, कारण की सकाळी एकाने उशीर केला म्हणून त्याने आम्हाला पळवलं होतं, जस्ट बिकॉज बदला घ्यायचा होता म्हणून. हा पोरा बदला गेला. डेंजर आहे. प्रॉपर गुजराती, तो गुजराती छोरोचे. तर हे आहे आमचं आजचं मील. हा पोऱ्या खुश झाला. आता बरंच डिस्कशन केलं आम्ही. एक लेकवर जायची इच्छा होती, पण जवळपास त्याला 1 तास लागणार आहे. त्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की पहिले इंडियन स्टोअरला जाऊ, तिथून थोडं सामान घेऊ घरचं, डाळी पोळी सगळे. आपलं इंडियन स्टोअर आहे इथे एक. त्यानंतर हा म्हणतो एक कुठेतरी एक ठिकाणी छोटीशी सिटी बघू, तिकडे जाऊ व्हिजिट करायला. दुसरा म्हणतो आहे की आपल्या इथे रेगिन्सबुकमध्ये जी नदी तिथे जाऊन बसू. अजून तर काही डिसाईड नाही आहे. लेट्स सी. आज वातावरण खूप मस्त आहे. खूप ऊन पडलं आहे, खूप गरम होतं आहे. ॲक्च्युली शेवटचे दिवस आहे समरचे, त्यामुळे आम्ही एन्जॉय करतो आहे. हमें कैफे जाना था ना. कैफे कहाँ है तुम्हें पता है क्या? कैफे किधर है? अरे ले कॅफे इधर आहे. ओ हाँ. तर आम्ही ले कॅफेमधून इंडियन स्टोअरमध्ये आलेलो आहे. इथे सगळंच भेटतं. देव भेटतात, आरतीचं सगळं सामान पासून भांडे कुंडे आणि सगळे आपले मसाले वसाले सगळे. गंगाजल पण भेटतं इथे. गंगाजल सगळ्या प्रकारचे चाय, सगळे मसाले, सगळ्या डाळी दोळी सगळं भेटतं इथे. हे बघा नाशिककर, कल्याणची पण ठीक आहे, सगळं मराठीमध्ये. खूप भारी वाटलं फॉरेनमध्ये मराठी नाव बघून. तर हा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला बॅकग्राऊंडला जो आवाज येतोय तो आहे याचा
खूप चाललो आणि खूप खाल्लं आणि त्याच्यामुळे खूप थकलेलो. त्या भाऊने पाऊण तास लावला एका शॉपिंगसाठी. आम्ही मस्त रेस्ट केला इथे जवळपास आम्ही अर्धा पाऊण तासापासून फक्त बसलेलो आहे, काहीच करत नाही. सगळ्यांना मजा आली. आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल. पुढील ब्लॉगसाठी एक्सायटेड राहा. असाच तुमचा सपोर्ट आणि प्रेम चालू ठेवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.